जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. लोकसभा, विधानसभा, सार्वत्रिक पोटनिवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी मतदानविषयक अहवालाबाबत अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी निर्गमित झालेलं आहे. काय आहे हे परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगानं जे इलेक्शन ड्युटीवर असणारे कर्मचारी आहेत त्यांना कोणती तयारी करावी लागणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, लोकसभा, विधानसभा, सार्वत्रिक पोटनिवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी मतदानविषयक अहवालाबाबत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 20 एप्रिल 2024 रोजीच्या पत्रकानुसार निवडणुकीच्या दिवशी आणि त्याचबरोबर त्यालगतच्या आधीच्या व नंतरच्या दिवशी भारत निवडणूक आयोगाला मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सहीनं पाठवावयाच्या प्रमाणपत्राचे मसुदे आयोगानं उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आयोगास अहवाल पाठवायचे आहेत. त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकरता हस्तपुस्तिका 2023 मधील परिच्छेद 13.65 येथे नमूद केल्याप्रमाणे मतदानाच्या दिवशी दुपारी 1 वाजता, संध्याकाळी 7 वाजता व दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता जोडपत्र 29 मध्ये सविस्तर अहवाल पाठवायचा आहे. त्या व्यतिरिक्त मतदारसंघाकडून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास प्राप्त होणं आवश्यक असणार आहे. त्या व्यतिरिक्त RVM EVPAT संदर्भातील अहवाल शुद्ध विहित विवरणपत्रात विहित वेळेत सादर करणं आवश्यक असणार आहे. सबब वेळापत्रकानुसार संबंधित निवडणूक अधिकारी यांच्या सहीनं अहवाल सादर करायचा आहे आणि या वेळापत्रकानुसार सर्व संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सहीनं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात विहित वेळांच्या मध्ये पाठवणं आवश्यक असणार आहे आणि या संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत दिनांक 22/4/2024 रोजी निर्गमित करण्यात आलेलं सविस्तर परिपत्रक आपण स्क्रीनवर पाहू शकताय. तर निवडणूक 2024च्या लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगानं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक होतं. तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.